नवी पेन्शन लागू करण्याची कार्यपद्धती अखेर ठरली। फडणवीस सरकारकडून आश्वासनांची पूर्तता शासकीय कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी केला होता संप। राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा प्रकरणात महाराष्ट्राची राजभाषा मराठीच, जबरदस्ती केल्यास परीक्षा केंद्रावर तमाशा होईल। संदीप देशपांडेंचा राज्य सरकारला इशारा। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीकेला पाठिंबा। टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी पत्र लिहून मागितला होता पाठिंबा। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये अत्याचार झालेल्या ठिकाणी गेल्या 4 ते 6 दिवसांपासून आरोपीचा वावर, गोठ्यातच आरोपी वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर। महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरलं। पुण्यात आजोबाचा नातीवर, नराधमाचा दिव्यांग मुलीवर, तर अकोल्यात 55 वर्षीय नराधमाचा मुलीवर अत्याचार। जालन्यामध्ये धर्मांतराच्या प्रकरणात 25 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करत मुस्लिम धर्म स्वीकार कर म्हणून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला। पीडित तरुणीच्या तक्रारीवरनं पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोलकात्यात भाजप कार्यकर्त्यांकडून टीएमसी कार्यालयावर बुलडोझर। कार्यालय अनधिकृत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी चालवला बुलडोझर। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या। इराकची जगाला मोठी ऑफर। 11,000 रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल 3100 रुपयात दिला जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।